नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील तारसा येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान व जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर व गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले। महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरामध्ये एकूण 1330 रुग्णांची नोंद करण्यात आली। यापैकी 544 लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप, 248 नागरिकांची आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यात आले, तर 236 रुग्णांची विविध शस्त्रक्रियांसाठी नोंद करण्यात आली। या महाआरोग्य शिबिरात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शालिनीताई मेघे हॉस्पिटल आणि स्वामी विवेकानंद हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सेवा देत नागरिकांची तपासणी व मार्गदर्शन केले। शिबिराचे उद्घाटन वित्त व नियोजन मंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार टेकचंद सावरकर आणि माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते झाले। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निशाताई सावरकर, कैलास बरवटे, नरेश मोटघरे, वैशालीताई लेंडे, रवी चव्हाण, पूजाताई हटेवार, सुनंदाताई दिवटे, भगवानजी बावनकुळे, चेतन खडसे, खेमराज चापले, महावीर विरखेडे, कीर्ती पायतोडे, चिंतामण सार्वे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार, चष्मे, आयुष्यमान भारत योजनेचा लाभ तसेच शस्त्रक्रियेसाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले।